नमस्कार, मी शशिकांत जाधव VN न्यूज मराठी चॅनल या चॅनलमार्फत कोर्टी या गावामध्ये आलेलो आहे। तर या तीर्थक्षेत्र कोर्टी या गाव की सध्या IPL 2020 स्पर्धा चालू आहे क्रिकेटची। तर यामध्ये काही कंपन्यांनी गेमिंग प्लॅन काहीतरी दिले, स्पर्धा घेतलेत। तर त्यामध्ये कोर्टी या गावाचे सुपुत्र यांनी काहीतरी स्पर्धेत नाव कमवलेलं आहे अशी माहिती मिळाल्यामुळे आम्ही या कोर्टी भागामध्ये आलोय। सर, आपलं नाव काय प्लीज? मुन्ना रफिक मुलानी, गाव कोर्टी। तर हे IPL चालू आहे 2020। तर यामध्ये काही स्पर्धा कंपनीने आयोजित केलेल्या आहेत। तर ते काय ते संदर्भ सविस्तर थोडक्यात सांगता? स्पर्धा IPL ची 2020 स्पर्धा चालू आहे। ड्रीम 11 मध्ये 49 कॉन्टेस्ट लावलं होतं। त्यात फर्स्ट प्राइज होतं 1.5 कोटी। ती फर्स्ट एक नंबर रँक आली, 1.5 कोटी फर्स्ट प्राइज जिंकलं तुम्हाला मिळाली। 1,50,00,000 फर्स्ट प्राइज होतं, ते जिंकलं मी। तर या गोष्टीबद्दल आमच्या चॅनल मार्फत VN न्यूज मराठी चॅनल मार्फत तर्फे तुमचं अभिनंदन करतो। थँक्यू। आणि तुमच्या पुढच्या कारकिर्दीला शुभेच्छा देतो। तर हे एवढं मोठं बक्षीस मिळेल, कशा प्रकारची स्पर्धा असते, काय म्हणजे कसं असतं? ही ड्रीम 11 म्हणजे 11 प्लेअर निवडायचे। म्हणजे ते IPL 2020 स्पर्धा आहे, त्यात 11 दोन संघ खेळतात ना, त्यातील 11 प्लेअर निवडायचे। ते परफेक्ट बसले पाहिजे, ज्याचे पॉईंट जास्त त्याची फर्स्ट रँक। मग माझे पॉईंट जास्त होते, माझी फर्स्ट रँक आली, ते मला फर्स्ट प्राइज भेटलं 1.5 कोटी। बरं, मला एक सांगा की थोडक्यात जुन्या काळापासून ते बुद्धिबळ, परत ते काय मटका, जुगार, अमुक असे किंवा काय व्यसन, नाद, हे कशामध्ये मोडते नेमकं? ही तसं काय नाद वगैरे नाही, स्किलचा स्किलवर आहे। त्यात कसं आहे, ती खेळाडू तिकडे खेळणार आहेत, हे काय हाताने काय आपण करू शकत नाही, काय नाही। त्यांनी खेळाडूने आपलं फक्त आपण एक हे करू शकतो की बाबा हा खेळाडू खेळेल न खेळेल असा अंदाज लावू शकतो। अंदाजावर म्हणजे एक स्किलवरती मग आपल्याला एक परफेक्ट म्हणजे स्किल घेऊन आपण विचार करून त्याच्यावर टीम लावणं आणि ते त्याच्यावरती। हा काय जुगार वगैरे काय नाही, हा जुगार वगैरे काय नाही। स्पर्धा हा स्किलवरचीच आहे, फक्त आपल्याला फक्त अंदाज लावायचा आहे की बाबा हे 11 खेळाडू आपले ह्या ड्रीम मध्ये बसावेत आणि आपला कॅप्टन वाईस कॅप्टन परफेक्ट व्हावा, हा याच्यावरती। हे काय सट्टा जुगार तसं काय नाही। आता तुम्हाला फायदा झाला 1.5 कोटी रुपयाचा, यामध्ये नुकसान वगैरे काय झालं असेल? तसं काही नुकसान म्हणजे सुरुवातीच्या आधी तसं मी 5-6 वर्षापासून खेळतो ड्रीम 11। म्हणजे थोडं कधी 8-10 हजार असं, म्हणजे कधीतरी यायचं, असं काय रोज येत नव्हतं। 49 टीमाला लावत होतो, रोज काय असं येत नव्हतं पैसे। असं लागलेत मला पैसे, पण 8-10 हजाराच्या वर कधी लागले नाही। ही फर्स्ट टाइम आहे की मला एवढी मोठी रक्कम लागली। तर हा सर्व क्रिकेटचा मैदानातला खेळ आहे। हा बरोबर। तुम्हाला क्रिकेट बद्दल आवड आहे का? हा, पहिल्यापासून लहानपणापासून क्रिकेट खेळणं। काय केलंय क्रिकेट? नाही, तसं काहीच नाही, तसं फक्त क्रिकेट खेळणं बघणं हे आवडतं। एखादी मॅच जिंकली विकली असं काय? तसं काहीच नाही, तसं काय नाही। खेळणं बघणं म्हणून, हा प्रेक्षक म्हणून आवड, हा क्रिकेटची आवड। या कुर्टीमध्ये प्रॉपर तुम्ही इथेच राहा? हो, इथेच गावात। व्यवसाय काय आपला? माझा मी पेंटिंग करतोय, पुन्हा प्लस मी जर्सी गाय आहे, त्या दुधाचा धंदा आणि पेंटिंग असं दोन्ही करतो। शिक्षण किती झालं? शिक्षण BA फर्स्ट इयर आहे। अतिशय चांगलं आहे। आणि हा बुद्धीचा खेळ आहे म्हणतात, बरोबर? स्किल पाहिजे, काय सट्टा जुगार नाही। तर एवढी मोठी रक्कम तुम्हाला मिळालेली आहे। तुम्ही गावामध्ये काय सामाजिक काम किंवा अजून शिक्षणासाठी किंवा या तरुण पिढीसाठी काय इच्छा तुमची? अजून म्हणजे विचार आहे तसा, पण अजून काही ठरवलेलं नाही। म्हणजे मी थोडंसं कसं आता ती लागले त्याच्या आनंदात आहे। मग आता थोडंसं कसं आहे, आपण आपल्या एवढी मोठी रक्कम लागली, अनपेक्षित काय म्हणते ती एवढ्या आवाक्याच्या बाहेरची रक्कम लागली, त्यामुळे ती आता थोडा हळूहळू अपेक्षा तुमची आता की हे एवढा मोठा पैसा तुमची बुद्धी चालवून व्यवस्थित पैसा इकडे कुठं गुंतवायचा किंवा त्याचा उपयोग काय करायचा, कसं काय ठरवलं? अजून तरी काही ठरवलं नाही, पण म्हणजे काय आपण पेंटिंग करतोय, दुधाधंदा करतोय, त्यामुळे मला परिस्थिती जाणीव आहे। त्यामुळे असं तसा इकडे तिकडे पैसा जाणारच नाही, चांगल्या कामाला जाणार आहे पैसा। आणि काय ती पैसे लागले म्हणून काय हुरळून गेलो नाही, काय नाही। हाय असं रोज गेलो, सकाळी रानात शेणघाण काढले, धारा काढल्या, त्या दूध वाढले, मग पंढरपूरला गेले, आधी महादेव पाया पडलो, मग पंढरपूरला गेलो, असं वेगळं काही केलेलं नाही। काय संपणार नाही, हा पूर्ण जगामध्ये क्रिकेट ही सध्या सगळ्यात भारी खेळ झालेला। हो। तर जशा स्पर्धा येतील, आता 2020 आहे, परत वन डे येतील, कसोटी येतील, आणि आपल्या गावामध्ये पंढरपूर तालुक्यामध्ये अशा विविध ठिकाणी स्पर्धा असणार, त्या ठिकाणी अशा बुद्धिबळ स्पर्धा अशा ह्या स्किलच्या येणार आहेत। तर तुम्हाला एक छंद म्हणा, नाद म्हणा किंवा आवड म्हणा, तुमच्या असं परत तुमचं रुटीन चालूच राहणार काय?
तेव्हा आता एवढे मोठे पैसे लागले त्यामुळे ते आता 5-6 वर्ष न पैसे लागता खेळत होतो. हा. आता तर पैसे लागलेत काय अडचण नाही. बरं. आणि आपल्याला काय असं काय रोज काय लाखो 1 लाख 2 लाख लावायचे का? तेवढंच आपलं 49 खेळायचं आणि त्यानंच लावायचं. अजून नशीब आज बरं आहे की नशीब पण लागते की नशीब पण लागते ह्याला. आता मी 6 वर्षाला आबोतोय 6 वर्षापूर्वी तीच बुद्धी होती आता बी तीच बुद्धी आहे. शेवटी प्रश्नांची परमेश्वर हा असतो. हा मग आम्ही प्रयत्न करत राहिलो ते म्हणते घाव घालत राहिलो. आज घाव बसला रात्री मिळलं पैसे. आता इथून पुढे असंच करायचं. प्रेम आहे तुम्हाला हा. आवड आहे. या गावामध्ये क्रिकेट खेळणारी तरुण वर्ग किंवा काय किती टीम आहेत किती संघ आहेत की तसे क्रिकेट भरपूर लोक भरपूर मुलं खेळतात. मग तुम्हाला एवढा मोठा पैसा मिळालाय तर हा. या गावामध्ये क्रिकेटसाठी काय तुमचं हा, करू की योगदान काय राहणार? नाही देऊ की किट वगैरे बॅट वगैरे देऊ की आपण. अजून काय असं ठरवलेलं नाही बघा असं. आम्हाला तर पण आता आता channel तर्फे वाटतं. ज्याच्यामुळे मिळलं क्रिकेटमुळे त्यासाठी काय करायला काय अडचण आहे. असं काय त्याला लय लागायचं बॅट किट वगैरे थोड्याशा लहानशाच गोष्टी लागतात ना. मग आमच्या अपेक्षा काय आहे? आमची म्हणण्यापेक्षा हे तुम्हाला जे कोण ऐकतात सध्या ह्या सर्वांची अपेक्षा वाढलेली आहे बरं. की सोलापूर जिल्हा आणि पंढरपूर तालुका किंवा इतर जिल्ह्यामधल्या अनेक ठिकाणी तर या कोर्टीचं नाव क्रिकेटच्या बाबतीत थोडं जसं नाही, महादेवाला सोलापूर जिल्ह्यात नाही, कोर्टीचं नाव हा, आहे बरोबर. तसं क्रिकेटचंही नाव या जिल्ह्यामध्ये व्हावं त्यासाठी तुमचं योगदान फार महत्त्वाचं. काय करणार त्याबद्दल तुम्ही? आता अजून तर मी त्याच्याबद्दल काही विचार केलेला नाही. जर काय योग आला मला काय करता आलं तर 100% मी त्याचा प्रयत्न करेनच. कसं क्रिकेटमुळे मला आज मी एवढ्या लोकांसमोर आलो आज माझ्यासमोर तुम्ही उभा राहिलाय मग त्यासाठी करायला काय अडचण नाही मला. आता एक शेवटचा प्रश्न विचारतो फार महत्त्वाचा आहे तर अगदी मनापासून आणि स्वच्छ मनानं उत्तर द्यायचं आहे. तर असं आहे की आत्ताची तरुण पिढी पूर्वीची तरुण पिढी वेगळी होती. आता ही तरुण पिढी मोबाईल टीव्ही कॉम्प्युटर म्हणजे विज्ञानाचं युग आहे. यामध्ये अनेक लोकांना व्यसन नाद म्हणा छंद म्हणा अनेक जुगार वगैरे ह्याच्यामध्ये आहेत तरुण ना. पिढी हो. वाह्यात चालले. तुम्ही एका याच्यामध्ये पैसे मिळवताय काय जण पैसे घालवतात व्यसनामध्ये. हो हो हो. या तरुण पिढीला तुम्ही कसा संदेश काय देणार संदेश? मी काय म्हणतो हे काय तुमच्या मनावर नाही, सांगा. तरुण माझं- पिढी आपली कशी नाही स्टेबल झाली पाहिजे. म्हणजे माझं म्हणणं असंच आहे की ह्या वायपट नाद करण्यापेक्षा काहीतरी चांगला नाद करावा. मी म्हणतो आज ना उद्या मी आता 5-6 वर्ष मी प्रयत्न केला मला माझं फळ मिळलं तसं त्यांना बी त्यांचं काहीतरी फळ मिळेल. वायपट नाद करून शरीर खराब करण्यापेक्षा म्हणजे किंवा नाद करा घरचे- पण चांगला करा. चांगला करा वाया जाऊ देऊ नका असंच माझं म्हणणं आहे. बाकी काय नाही. विजेते आहेत ते मुस्लिम धर्माचे आहेत आणि या तीर्थक्षेत्र कुर्टीमध्ये राहतात. हे देवस्थान आहे फार मोठं आणि हे हिंदूंचं देवस्थान म्हणून काय केलं मी आजपर्यंत? स्वतः मुस्लिम समाज आहे. मी बर. कुठल्याही धर्माला मानत नाही. सर्व धर्म संभाव माझा विषय. बरोबर. कोर्टी गावचं ग्रामदैवत आहे शंभू महादेव. मी त्याला पहिलं मला कळतंय असं मानतोय लहानपणापासून मानतोय आणि त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या पुण्याने आई वडिलांच्या कष्टाच्या मेहनतीने किंवा या सगळ्या मित्रांच्या सोबतीने साथीने आज मला हे यश मिळलंय. त्यामुळे सगळ्यांचा आशीर्वाद आहे. शंभू महादेवाचं म्हणा आई साहेबाचं म्हणा मित्रांचं साथ म्हणा आई वडिलांची पुण्य आहे त्यांचे कष्ट म्हणा सगळ्यांच्या ह्याने मला हे यश मिळलेलं आहे. हे कुर्टीचं महादेवाचं शंभू महादेवाचं मंदिर हे सोडून इतर जे आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा बाहेर देवस्थान वगैरे आहेत या ठिकाणी कधी जाता तुम्ही? हो जातो की मी कुठे- तुळजापूरच्या ह्याच्या ह्याच्या वेळेस तुळजापूरला मी जातो बरं. आणि इथं यात्रेच्या वेळेस तर इथंच असतात गावातली यात्रा त्यामुळे इथंच असतो. हा आता उद्यापासून यात्रा चालूच आहे. जातो मी दोन्हीकडे पण जातो. न्यूज मराठी चॅनल मार्फत त्यांना शुभेच्छा देऊन आपण त्यांचा निरोप घेऊ.